कुर्ला बेस्ट अपघातामधला मृतांचा आकडा आता 7 वरती पोहोचलेला आहे। अपघातामध्ये 48 जण जखमी आहेत तर 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। काल रात्री अतिशय भीषण अशी दुर्घटना घडली। काल रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली। कुर्ला LBS मार्गावरच्या मार्केटमध्ये ही घटना घडली आणि भरधाव वेगाने शिरलेल्या इलेक्ट्रिक बेस्ट बसने अनेकांना धडक दिली। जेव्हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी होते असं पोलिसांनी सांगितलंय। बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी सध्या अटक केलेली आहे। तसंच त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय। या संपूर्ण अपघाताचा CCTV फुटेजही समोर आलंय। तेच फुटेज आपण पाहतोय। 332 नंबरची बस कुर्ल्याकडून अंधेरीला जात असताना ऐन मार्केटमध्ये हा अपघात घडला आणि याच्यामध्ये आत्ताच्या घडीनुसार 7 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 48 जण जखमी झालेत आणि या 48 जणांमध्ये काही जण गंभीर जखमी असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। ही दृश्य आपण पाहतोय। या अपघातानंतर कशा पद्धतीचा गदारोळ झाला ते आपण पाहतोय। अपघातामध्ये 48 जण जखमी झालेत, 7 जणांचा मृत्यू झालाय आणि मृतांचा आकडा आता 7 वर पोहोचलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल, या अपघाताबद्दल आणि आत्ताच्या परिस्थितीबद्दल आपण आणखीन अपडेट जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, कालपासून तुम्ही या घटनेचा आढावा घेताय आणि आता मृतांचा जो आकडा आहे तो 7 वरती पोहोचलाय। आणखीन काय माहिती आहे याबद्दल? चालकाच्या संदर्भात, नंतर इलेक्ट्रिक बस संदर्भात जे अपडेट्स येत आहेत त्याबद्दलही आम्हाला सविस्तर सांगा। पूर्वी नक्कीच या संपूर्ण प्रकरणात कालपर्यंत मृतांचा आकडा हा 5 पर्यंत होता, मात्र आज सकाळी मृतांचा आकडा आता 7 झालेला आहे। उपचारानंतर आणखी 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। अन्य काही जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। आतापर्यंत 39 जण या संपूर्ण अपघातात जखमी झालेली आहेत। आरोपी संजय मोरे याला कुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्याच्यावरती तिथल्या जमावाकडनं मारहाण देखील झाल्याचा आता व्हिडिओ समोर आलेला आहे। या मारहाण करताना पोलिसांनी त्याला त्या ठिकाणाहून वाचवण्यात आलेला आहे। त्याला आता कुर्लामध्ये न ठेवता सुखरूप ठिकाणी पोलिसांनी ठेवलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणात त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे। तर आतापर्यंत 8 ते 9 जणांचे जबाब हे पोलिसांनी नोंदवलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने जे पोलीस उपनिरीक्षक त्या ठिकाणी चौकीत होते त्यांनी ही संपूर्ण घटना पाहिलेली आहे। बस जवळपास 200 मीटरहून अधिक मीटरहून त्या तिकडच्या जे रिक्षा होत्या किंवा रस्त्या जे काही समोर येत होतं त्यांना धडकत किंवा त्यांना खेचून तिकडनं नेत पुढे आली होती। हे संपूर्ण घटना चित्र झालेली आहे। बसमध्ये त्यावेळी 60 प्रवासी होते। हे प्रवासी देखील त्यावेळी आरडाओरडा करताना पाहायला मिळत होते। बस थांबवा म्हणून ते वारंवार ओरडत होते, मात्र बस ही थांबली गेली नाहीये। जो बस चालक आहे संजय मोरे तो 1 डिसेंबर पासून कार्यरत आहे इलेक्ट्रिक बसवरती। त्याला या इलेक्ट्रिक बस चालवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता। 10 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर त्याला त्या बसवरती ठेवण्यात आलं होतं। त्यावरनं एकूणच जर त्याला अनुभव नसताना त्याला त्या ठिकाणी कुणी ठेवलं होतं याची आता निष्पक्ष अशा चौकशी केली जाणार आहे। त्याचबरोबर गुन्हे शाखेचे पथक हे देखील आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जर त्या चालकाला प्रशिक्षण दिलं असताना 10 दिवसाच्या प्रशिक्षणात तो इतका ट्रेंड झाला होता का जेणेकरून कुर्ला ते अंधेरी हा गर्दीचा मार्ग आहे अशा ठिकाणी त्याला बस चालवण्यास देण्यात आली होती, यावरूनच एकूणच प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात आता पोलीस गांभीर्याने संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या घटनेमध्ये जे जखमी आहेत ते कुठेतरी आता त्यांच्यावर उपचार नेमके सुरू आहेत भाभा रुग्णालयात। 39 जण आहेत। या संपूर्ण प्रकरणात आता वरिष्ठ पोलीस देखील तितक्याच गांभीर्याने पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री सहायता निधीमधून जखमींवरती आता उपचारासाठी मदत दिली जाणार आहे। तर जे मृत आहेत त्यांना देखील आता लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीतनं काय मदत होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। संजय मोरे हे याआधी खाजगी गाड्या चालवत होते आणि त्यानंतर 1 डिसेंबर रोजी त्यांना इलेक्ट्रिक बस चालवण्यास दिलं होतं। हे आता प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे। सुरेश, पण याबद्दल ही जी त्यांना 10 दिवसापूर्वी रुजू झाले होते इलेक्ट्रिक बसवरती आणि 10 दिवसांचाच त्यांचा अनुभव होता, या संदर्भामध्ये आणखीन प्रशासनाकडनं काही खुलासा आलेला आहे का किंवा बेस्टकडनं काही खुलासा आलाय का? पूर्वी अद्याप तरी या बेस्ट प्रशासनाकडनं संजय मोरे यांना ती बस चालवण्यात देण्यासंदर्भात कुठलाही खुलासा आलेला नाहीये। मात्र वैद्यकीय चाचणी जेव्हा करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी मद्यप्राशन केलेलं नसल्याचं आतापर्यंत समोर आलेलं आहे। त्याचबरोबर ती बसच्या जो टेक्निकल पार्ट्स आहेत की बसमध्ये काही खराबी होती का याची देखील तपासणी करण्यात आली। त्यावेळी बसमध्ये देखील कुठलीही खराबी नसल्याचं आता पोलीस तपासात समोर आलेलं आहे। त्यामुळे
प्रशिक्षित ड्रायव्हर नसल्यामुळेच कुठेतरी त्यांना या बसचा अनुभव नव्हता चालवण्याचा, त्यावरूनच हा प्रकार घडला असावा असा एक प्राथमिक अंदाजापर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत. योग्य म्हणताय तुम्ही सूरज. एकंदरीतच बसमध्ये कुठल्या पद्धतीची बिघाडी नव्हती आणि त्याचबरोबर 10 दिवसापासूनच चालक ही बस चालवत होता, त्यामुळे कुठेतरी चूक झाली आहे किंवा कुठल्या तरी पद्धतीची गोंधळ झालेला आहे या सगळ्या प्रकारात असं दिसतंय. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर एकंदरीतच कुर्ला बस अपघाताची ही घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.